स्थानिक गुन्हे शाखेचे PSI दत्ता कांबिरे, पोलीस हवालदार विशाल गोसावी, शरद मोगल, सुभाष चोपड़ा, संदीप राठोड, श्याम पवार, सुधाकर बागुल, योगेश कोळी, सचिन वराडे, संदीप महाजन, आबा पिसाळ, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले, प्रदीप बैरम या पथकाला जाफरनगर परिसरात एक संशयित नावे मुदस्सीर अहमद जमील अहमद उर्फ मुदस्सीर वायरमन वय 30 राहणार जाफरनगर मालेगाव हा चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली। त्यानुसार या पोलीस पथकाने सापळा रचून या संशयितास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जात असलेल्या होंडा शाईन मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार जो सध्या फरार आहे मुज्जू फिटर राहणार नूरबाग मालेगाव अशा दोघांनी मिळून सदर मोटरसायकल सौंदाणे तालुका मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली। अधिक विचारपूस केली असता वरील दोघांनी मिळून मालेगाव शहर, नांदगाव, धुळे अशा विविध ठिकाणावरून 3 होंडा युनिकॉर्न, 2 होंडा शाईन, 2 बर्गमन स्कूटी, 2 सुझुकी एक्सेस, 1 रॉयल इन्फ्लेट बुलेट, 1 बजाज चॅम्पियन अशा एकूण 5,90,000 रुपयाच्या चोरी केलेल्या 11 टू व्हीलर पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या। वरील आरोपी नावे मुदस्सीर अहमद जमील अहमद यास मालेगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 571/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 303/2 या गुन्ह्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपी मुज्जू फिटर याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेल्या आहेत। ज्या नागरिकांच्या मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत त्यांनी आपल्या दुचाकीचे कागदपत्र घेऊन खात्री करून पोलीस स्टेशनशी संपर्क करावा। तसेच कोणतीही जुनी मोटरसायकल नागरिकांनी खरेदी करताना मोटरसायकलचे मूळ कागदपत्राची पडताळणी करूनच वाहन खरेदी करावे। कोणी संशयित कमी किमतीत बिगर नंबर प्लेट किंवा बनावट नंबर प्लेट लावून वाहन विक्री करतोय असं जर नागरिकांच्या लक्षात आलं तर त्यांनी पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार करण्यात आली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।